निवडण्यात आलं, हे सगळे खासदार निवडण्यात आले, त्यातून एक धुसफूससुद्धा पाहायला मिळाली. कारण या शिष्टमंडळामध्ये आपल्या पसंतीचे लोक असावेत असं वेगवेगळ्या पक्षांना वाटत होतं. कारण हे सगळी शिष्टमंडळ जी आहेत त्याच्यात विविध पक्षांचे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे लोक आहेत, खासदार आहेत, आणि त्यामुळे त्यातले आपले पसंतीचे लोक त्यात असावेत असा अनेक पक्षांचा होरा होता. आणि त्यासाठी त्यांनी काही नावंही ठरवलेली होती, पण ती नावं जी आहेत ती घेण्यातच आली नाहीत. केंद्र सरकारने जी नावं ठरवली त्याच लोकांना त्याच्यामध्ये संधी देण्यात आली. आणि त्याच्यातून आपण पाहिलं काँग्रेसमध्ये, उभाटा गटामध्ये ही धुसफूस जी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या गटाकडून अशा पद्धतीची कोणती नाराजी पाहायला मिळाली नाही, कारण सुप्रिया सुळे यांच्याकडे एका गटाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तो गट नाराज असण्याचा प्रश्न नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या स्वतःचे, एकनाथ शिंदेंचे पुत्र जे आहेत श्रीकांत शिंदे, हे एका गटाचं नेतृत्व करतायत.